तो मुझे लगता है ये चीजें बहुत सारी हमें पता है, इधर की मालूम माहीत होतं की नाही. तर आता मला सांगा, आपण एवढे सगळे पॅरेंट्स या ठिकाणी बघतो, मला एक माईक आतमध्ये देत आहे पॅरेंट्सला. हाँ, आपका वर्कशॉप है, इट शुड लाइक अ डायलॉग. कुछ क्वेश्चन हमने जो पहले शुरुआत में पूछे थे 6 लोगों को, मैं दूसरे पेरेंट को पूछना चाहूंगा कि सेक्सुअल एब्यूज क्या है. तुम्ही शंतनू विल टेक थोड़ा सा एलिब्रेट. एक खाली डॉक्टर शंतनू आहे, डॉक्टर शंतनू हे पीडियाट्रिशियन आहे, पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट आहे, आपल्या सावंगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे आणि वर्धेमध्ये प्रॅक्टिस सुद्धा करतात. And he is as a help for me because it is a very big issue, very complicated issue. इसका सोपा वाटतो तेवढा नाही आहे. शंतनू, please tell us what is sexual abuse. Sexual abuse mostly any trauma to child, sexual or it may be physical and emotional. Yes. Thank you. म्हणजे एक्सपेक्टेड जस्ट ॲज अ डॉक्टर तू सांग, म्हणजे माझं काम थोडंसं कमी होईल की सेक्शुअल ॲब्यूज म्हणजे आपण आई वडिलांनी कधी कन्सिडर करायला पाहिजे, तर इन व्हॉट मॅनर इट हॅपन्स टू द किड्स. Sexual abuse generally when there is touching to a private part or any sexual knowledge which is not relevant to a child. म्हणजे मुलाला जे रिलेव्हंट नाही आहे बट स्टील वी आर आपण त्यांना दाखवतोय किंवा त्यांच्याकडून करून देतोय, दॅट इज ऑल्सो सेक्शुअल अब्यूज. थँक्यू शंतनू फॉर मेकिंग माय टास्क इझी. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेक्शुअल अब्यूज इज नॉट ओनली फिजिकल अब्यूज, इट कॅन बी इमोशनल अब्यूज. म्हणूनच मी म्हटलं होतं की हा टॉपिक कव्हर करताना पॅरेंटिंग पासून सुरुवात कर, कारण पॅरेंटिंग इज द की. पॅरेंटिंग पासून ज्या गोष्टी सुरू होतात, प्रॉपर पॅरेंटिंग नसलं तर ये जो बच्चे हैं अगर पेरेंट्स से प्रॉपरली अटैच नहीं है तो ऐसे कई चीज पे वो अटैच हो जाते हैं. और वही जो सोर्सेज है जहाँ ये बच्चे अटैच होते हैं, वो अगर अच्छे सोर्सेज है, अच्छे पेरेंट्स हैं, अच्छे ग्रैंड पेरेंट्स हैं, अच्छे चाचा चाची हैं, तो उनको सब सेफ इन्वायरमेंट मिलेगा. लेकिन ऐसे इसमें कोई अगर गलत आदमी वो आपके सर्कल में आता है एंड दैट person can cause sexual abuse to the kid. Sexual abuse is not only physical touch, touching private part, but it is also emotional abuse. बच्चों को पोर्नोग्राफी के वीडियो दिखाना, बच्चों के न्यूड फोटो निकालना, बच्चों के फोटो निकाल के दूसरों को भेजना, बच्चों को जबरदस्ती से वो फोटो देखने के लिए लगाना, ये सब चीजें भी सेक्सुअल एब्यूज में आती है और वो लॉ के दायरे में वही चीजें आती है. उसके बाद ये जो सेक्सुअल एब्यूज होता है, हमने देखा कि सबसे ज्यादा हमारे घरों में, हमारे आसपास के एरिया में, जहां हम जिसको कंफर्ट जोन बोलते हैं, वहीं पे सेक्सुअल एब्यूज ज्यादा होता है. ना कि हमें लगता है कि कोई एखादे सुनी जगह पे नहीं ले गया, कोई ग्राउंड पे ले गया, कहीं बच्चों को उठा के कहीं ले गया, ऐसी जगह पे सेक्सुअल एब्यूज होता नहीं. ऐसे नहीं, वहाँ चांसेस कम रहते हैं. लेकिन 80% ऑफ द सेक्सुअल एब्यूज हैपन in your environment. That environment can be your home, that environment can be your school, that environment can be पड़ोसी का घर. कहीं पे भी जहाँ जहाँ बच्चे हमारे दिन भर जाके आके खेलते रहते हैं, वो सेक्सुअल एब्यूज की जगह रहती है. अब मुझे बताइए कि कोई भी पेरेंट वॉलंटरी बताना कि अगर आपका बच्चा सेक्सुअली एब्यूज है तो हमें कैसे पता चलेगा? तो अपने पास कंप्लेंट करने आएगा, तो ये तुम्हाला सांगायला की मला सेक्सुअल एब्यूज होत आहे म्हणून, पण असं फार कमी होतं. तो शेवटी येतो, कारण सेक्सुअल एब्यूज आपल्यासोबत होत आहे एका मुलाला कळतच नाही, त्याला माहीतच नसतं. कुणीतरी त्याला एखादा जवळचा माणूस कुठेतरी टच करतो, कुठेतरी घेऊन जातो. आणि हे जे लोक असतात जे सेक्सुअली एब्यूज करतात, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे तुमच्या सुद्धा खूप प्रिय असतात. म्हणजे आई म्हणते की त्या काकांसोबत तू सायकलवर जाऊन ये, काकांसोबत जाऊन दूध घेऊन ये, काकांसोबत जाऊन एक समोसा खाऊन ये, आणि त्या काकांवर इतका भरोसा असतो. त्याच्यातनं पुन्हा रॉंग मेसेज घेऊन जाऊ नका की प्रत्येकच लोक कशी असतील, पण कुठल्या ठिकाणी तुम्ही सस्पेक्ट केलं पाहिजे. तर हे असे लोक असतात की ते पहिले त्या मुलाचा विश्वास संपादन करतात, विश्वास संपादन केल्यानंतर मग या गोष्टी करतात. त्यामुळे सहसा हे मुलं ओपनच होत नाही. ते तुमच्याकडे येऊन सांगणार नाही की बाबा मला त्यांनी इथे हात लावला किंवा त्यांनी मला हात करायचा प्रयत्न केला. ते त्याला नॉर्मल घेतील, जरी त्यांना त्यावेळी अबनॉर्मल सेन्सेशन होत असलं तरी ते मुलं त्याला नॉर्मली घेतात. आणि मग जेव्हा त्यांच्या अंगाच्या बाहेर जातं
पॅरेंट जवळ येतात, पण त्यामध्ये पॅरेंट्स अर्ली डायग्नोज करू शकतात की माझा मुलगा सेक्शुअली ऍक्टिव्ह होतो आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलाच्या प्रायव्हेट पार्टला कुठली इंजुरी दिसते. बरेचदा ही सूच्या जागी वारंवार लावते. डॉक्टर बाळाला कधी कधी युरिनमध्ये रक्त येऊ शकतं का, डॉक्टर याच्याशी करताना हा आतापर्यंत प्रॉब्लेम नव्हता, कॉन्स्टिपेशन नाही आहे, त्याचा शी व्यवस्थित होते, पण हा शी करताना रडतो, त्यासाठी मला दुखत आहे, अननेसेसरी कुठल्याच जागेला इंजुरी होणे, कधी कधी ओठ बाळाची लाल झालेले असते, जे आपल्याला माहिती आहे की बाळ आजारी नव्हतं. अशासारखे सिम्पटम जे डायरेक्ट सेक्शुअल अब्यूज तुम्हाला इंडिकेट करतात, पण त्याच्या व्यतिरिक्त जे बाळ खेळत होतं, चांगलं खेळत होतं, सगळ्यांमध्ये राहायचं, ते एकाएकी शांत झालं. चांगलं बोललं होतं डॉक्टरांना मागच्या 4-5 दिवसापासून एकदम शांत झालेला आहे, बोलतच नाही. डॉक्टरांना चांगला खायचा एकाएकी खायला बंद झालं. कृपा करून सगळ्याच पॅरेंटची कंप्लेंट असते की आमचा मुलगा जेवतो. मला वाटत नाही की कुठला पॅरेंट म्हणतो की आमचा भरपूर जेवतो, पण कृपा असं घेऊ नका. पण जे बाळाचं नॉर्मल इटिंग बिहेवियर होतं ते एकाएकी चेंज झालं तर ते सुद्धा त्याला कुठेतरी इमोशनल ट्रॉमा झाला आपण तो समजू शकतो. मुलगा ज्या व्यक्तीसोबत आधी कम्फर्टेबली जायचा, तुम्ही म्हटलं की ज्या मामासोबत तू जा आणि दूध घेऊन ये, तो जर म्हणत असेल नाही बाबा मी जात नाही, मला इकडे जायचं आहे, नाही मग मला दुसरं काम आहे, किंवा तो जर ज्या व्यक्तीसोबत कम्फर्टेबली जात होता उस व्यक्ति के साथ अगर वो जाना छोड़ देता है या वो जाने के लिए आनाकानी करता है तो उस जगह पे भी हम सेक्सुअल एब्यूज सस्पेक्ट कर सकते हैं. एखादा बच्चा जो रेगुलर स्कूल में जा रहा है और पिछले 8-10 दिन से बोल रहा है कि मुझे स्कूल में नहीं जाना है, इन दैट केस ऑल्सो यू कैन थिंक दैट चाइल्ड इज अनकंफर्टेबल. वो एनवायरनमेंट में चाइल्ड अनकंफर्टेबल है और वो अनकंफर्ट कहाँ ये ढूंढने का काम तुम्हारा और हमारा है. बच्चा एखादे स्कूल बस में रेगुलरली जा रहा है, पिछले 1-2 साल से जा रहा है, 6 महीने से जा रहा है और एकदम से बोलता है कि मेरे को ये स्कूल देखने नहीं जाना, मेरे को अंकल के साथ नहीं जाना, तो आप सस्पेक्ट करिए कि ये जगह बच्चा अपना अनकंफर्टेबल हो रहा है. तो अगर एखादे पर्सन के बारे में अनकंफर्टेबल होता है, एखादे उसके स्कूल बस में अनकंफर्टेबल होता है, स्कूल जाने में अनकंफर्टेबल होता है, ट्यूशन जाने में अनकंफर्टेबल होता है, जहाँ पे वो पहले अनकंफर्टेबल नहीं था, तो दैट इज द फर्स्ट थिंग यू शुड थिंक कि यहाँ पे कुछ भी गड़बड़ है और हमें यहाँ इन्वेस्टिगेट करना चाहिए. ये चीजें हमको सबसे जरूरी ध्यान में रखना है. उसके बाद जब हम जाते हैं तो बच्चा आपको जब बताता है कि मुझे ऐसा ऐसा हुआ है, तो ये बहुत बाद में की स्टेज में मैंने बताया, लेकिन उससे पहले हमारी उसके लिए रिएक्शन क्या है ये भी बहुत जरूरी है. मुलं काबरा जबरदस्त सांगताना त्यासाठी एक महत्वाची गोष्ट असते की बरेचदा आपण निग्लेक्ट करतो. है असं नसते, आम्ही असं होत असेल, तुला वाटलं असेल, क्योंकि इतना छोटा बच्चा 0 to 8 ईयर्स में सबसे ज्यादा चांसेस है. और अगर वो बच्चा कहीं बोलता है तो उसको समझेगा ही नहीं. वो अगर कुछ बोलता है तो कृपा करके उसकी तरफ ध्यान दीजिए, उसको निग्लेक्ट मत करिए. और जब भी जहाँ बार-बार सेक्सुअल एब्यूज हुआ है, ये पाया गया है कि उसने अपने पेरेंट्स को बताने की कोशिश की, परंतु आईने किंवा वडिलांनी त्याला नाही म्हटलं. त्याला जेव्हा नाही म्हटलं त्याला वाटलं की आई वडील माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, पण त्याचा विश्वास कोणावरती होता? त्या माणसावरती जो त्याच्याशी ऍब्यूज करतोय. तो पुन्हा त्याच्याजवळ जातो, मग तो माणूस त्याला समजावून सांगतो की असं काहीच नाही आहे, तुझ्या आई वडिलांनी तुला सांगितलं ना, म्हणजे मी जे करतोय ते बरोबर आहे. तो पुन्हा करतो. हा एक वेळ झाला. दुसरा वेळ असा असतो की बघ तुझे आई वडील, त्याला कळतं असेल की माझ्यासोबत वाईट होत आहे, तो सांगतो की बघ तुझे आई वडील लक्ष देत नाही, तू जर आता करशील तर मी तुला मारेन, तू जर आता असं करशील तर मी तुझ्या आई वडिलांना मारेन. आणि छोटासा मुलगा असं घाबरतो की मला मारेल, माझा हात तोडेल किंवा मला मारून टाकेल. आणि मी जर माझ्या आई वडिलांना सांगितलं तर हा माझ्या आई वडील मेरे माँ बाप के साथ भी ऐसा ही करेगा, इसलिए बच्चा डर जाता है. इसलिए सेक्सुअल एब्यूज की जो भी कंप्लेंट होती है, इट इज नॉट अ सिंगल कंप्लेंट. ओवर द टाइम जो कंप्लेंट एक प्रोसेस है, वो धीरे धीरे बताएगा. वो आपको बताएगा आज मुझे स्कूल नहीं जाना है, वो बताएगा आज मुझे अच्छा नहीं लग रहा है, वो बताएगा आज मुझे यहाँ पे इंजरी है, वो बताएगा आज मेरे को वहाँ जाने से डर लगता है. बच्चा बिना कारण रात में से नींद में से सपना देखते उठाएगा, काहीतरी स्वप्न पाहून तो रात्री उठतो, जोरजोरात रडायला लागतो किंवा घाबरल्यासारखा करतो आणि पुन्हा झोपून जातो किंवा रात्रभर झोपत नाही. आणि हे सगळे सिम्पटम्स मला वाटतं पॅरेंट्स म्हणून आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपण हे ॲब्युजेस काफी डायग्नोज करू शकतो. एक तुम्ही सत्यमेव जयतेचा जो एक आमिर खानचा जो एपिसोड होतो, त्याच्यात 3 एपिसोड या चाइल्ड एपिसोड बऱ्याच लोकांनी बघितले होते.
6 वर्षाचा असताना त्याला ॲब्यूज झाला आणि तो मुलगा वयाच्या 17व्या वर्षापर्यंत ते ॲब्यूज सहन करतो. एक गोष्ट अजून सांगायची झाली, हे मुलं जे असतात ना ज्यांना ॲब्यूज होतं त्यांना स्वतःबद्दल गुन्हा निर्माण होतो. ते स्वतःच्या शरीराला नफरत करायला लागतात, मग ते स्वतःबद्दल घाणेरडे राहतात, त्यांच्या स्वतःच्या हायजीन पण उनका ध्यान नहीं रहता है या तो खुद को बार धोते हैं, वारंवार आंघोळीला जातात, वारंवार कपडे धुतात, वारंवार ते स्वतःची घाण साफ करायचा प्रयत्न करतात. तर त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी गुंतलं असं की माझ्यासोबत वाईट झाले. हे मुलं बरेचदा आपण जसे आपले लहान मुलं चालत वगैरे आपण त्यांचे पटकन कपडे काढून चेंज करतो, पण ते मुलं तसं करू देत नाही. ते करू देत नाही, ते म्हणतात नाही मला कपडे मी वेगळ्या रूममध्ये जाऊन मैं चेंज करूंगा, मेरे को सब्जेक्ट के सामने कपड़े चेंज करना नहीं है. क्योंकि कभी कभी ये बच्चे भीड़ भी होते हैं, जब इनके साथ फिजिकल डायरेक्ट एब्यूज होता है तो ये भीड़ होते हैं, उनको डर लगता है कि ये दिखेगा तो वो आदमी को पता चलेगा, वो आदमी मुझे मारेगा या मेरे पेरेंट्स को बताएगा, मेरे पेरेंट्स को मारेगा और मेरी जिंदगी खराब करेगा. और ऐसे बहुत सारे जो प्रश्न इन बच्चों के मन में उठते हैं, अगर उनको तभी नहीं रोके या हम तभी डायग्नोज नहीं किए तो उसका भी जो मैंने बताया सत्यमेव वाटकर में जो अपने जो प्रोग्राम में आया था की त्या मुलावरती वयाच्या 6 वर्षापासून 17 वर्षापर्यंत तो मुलगा सेक्शुअली ॲब्यूज होत होता. आणि जेव्हा 17व्या वर्षी त्याची हिंमत एक पडली आणि त्या माणसाला म्हटलं अब नाही आणि त्याला लाथ मारली, त्या दिवशीपासून त्याचा ॲब्यूज बंद झाला. त्यामुळे कुठेतरी लाथ त्या मुलांनी मारली पाहिजे आणि मला वाटतं ते शिकवण्याचं काम आपण पॅरेंट म्हणून जर केलं तर खऱ्या अर्थाने आपण या गोष्टींना आजच्या वर्कशॉपला काहीतरी अर्थ नाही. ह्या सगळ्या ॲब्यूजमधनं 3 प्रकारचे मुलांवरती परिणाम होतात. एक मॅडमने सांगितलं की डायरेक्ट इम्पॅक्ट, डायरेक्टली घाबरतात, डायरेक्टली एखाद्या अनप्रोटेक्टेड स्टेजच्या माध्यमातून एखाद्या आजारी HIV सारख्या आजारांमध्ये बळी पडू शकतात. फिजिकल ॲब्यूज होतं. सेकंडरी इंटरमिडिएट रिस्पॉन्सेस असतात की मुलं थोडं जे बिहेवियर चेंजेस होतं आणि बाकीच्या लोकांमध्ये इम्पॅक्ट होत नाही, कुठे समाजामध्ये जायला घाबरतात, कुठे उभं राहून बोलायला घाबरतात. आणि सगळ्यात तिसरा आणि महत्त्वाचा म्हणजे लॉंग टर्म इफेक्ट. तुम्ही बघा ज्या मुलावरती त्या सत्यमेव जयतेमध्ये दाखवलं 6 ते 18 वर्षापर्यंत जवळपास 12 वर्ष ज्याच्यावरती ॲब्यूज झाला, त्या मुलाला सेक्शुअल आयडेंटिटी त्याची चेंज होत आहे. त्याला हे कळत नाही माणूस आहे की आहे. जरी तो हार्मोनली फिजिकली मेल असला तरी त्याच्या डोक्यात एखादा मेल माझ्यावर जेव्हा अत्याचार करतो आहे आणि मी हा अत्याचार मागच्या 11 वर्षापासून सहन करतो आहे, तर काय होतं की या गोष्टींना हळूहळू त्या मुलांना त्या गोष्टीची सवय व्हायला लागते. आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले जर आपण सेक्शुअल प्लीजर ज्याला सेक्सचा आनंद माणूस कुठल्या वर्षी घेत असेल तुम्ही सांगा. ॲट व्हॉट एज a human being experiences the sexual pleasure? तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्लेजर असते ॲट द एज ऑफ 3 years. वयाच्या 3ऱ्या वर्षी आपण जेव्हा लॅट्रिनला जातो, शी करताना जेव्हा शी आपली त्या ॲडल्ट कॅनलमधून पास होते आणि तेव्हा शी करताना जो आनंद मिळतो दॅट इज फॉर द फर्स्ट टाइम ह्युमन बीइंग एक्सपिरियन्सेस सेक्शुअल प्लीजर. हे बुक्समध्ये आपल्याला लिहिलेलं आहे. तर ह्या गोष्टीमध्ये सेक्स काही आपल्यापासून दूर झालेला नाही. त्यामुळे मुलांना जेव्हा अशा प्रकारचं सेन्सेशन वारंवार एखाद्या ॲडल्टच्या माणसाच्या माध्यमातून सेक्शुअल ॲब्यूजच्या माध्यमातून दिलं जातं, हळूहळू त्या मुलांना सुद्धा त्या गोष्टीची सवय व्हायची भीती असते. आणि मग एखादी जर गोष्टीची सवय झाली तर मग त्याला ॲब्यूजल होतात. त्यामुळे त्यांना हिंमत मिळवणं आपलं काम आहे. आणि जेव्हा आपण पहिल्या पॉईंटवर येऊ की जेव्हा हे मुलं वारंवार तो सेक्शुअल ॲब्यूज सहन करतात, त्यांचं आयडेंटिटीच राहत नाही की ते मेल आहे कुठे नाही. आणि मग त्या मुलांमधलं जे बिहेवियर असतं आढळलं ते आपण बघतो की ते बिहेवियर असतं. आपण बरेचदा बघतो की मग हा माणूस कसा वागायला लागला, मग आपण पुन्हा मागे जातो की कदाचित हा मुलगा कसा असेल. कारण त्याचं आजचं बिहेवियर आपण बेस करतो की त्याच्यावर जो ॲब्यूज झाला तो 10-12 वर्षापूर्वी झाला, त्याचं बिहेवियर थोडंसं असं आहे म्हणजे हाच तसा असेल, यांनी त्या माणसाला अट्रॅक्ट केलं असेल आणि म्हणून हा त्या गोष्टीला बळी पडला. तर ते तसं नाही. तो त्याच्यावरती इतक्या वर्षाचा जो ॲब्यूज असतो तो ॲब्यूज झाल्यामुळे त्याची जेंडर आयडेंटिटी निघून जाते. ते फिक्स नेचर झालं फिमेल ऑफ फिमेल आहे आणि मग त्याचं समाजामधलं बिहेवियर सुद्धा फिमेल सारखं होतं. त्यामुळे तिन्ही इफेक्ट त्याच्या जीवनावरती पडत असतात. आणि मला वाटतं आपण शेवटी बोलू की हाऊ टू प्रिव्हेंट इट. मला वाटतं पॅरेंटनी सर या ठिकाणी आपण लोकांनी सुद्धा मत याच्यावरती मांडलं पाहिजे की हा एक खूप मोठा सोशल इश्यू आहे. म्हणजे एका फॅमिलीसाठी जरी एका माणसाचा इश्यू किंवा मुलाचा असला तरी सोशल इश्यू म्हणून खूप मोठा इश्यू आहे.
कारण मी सांगितलं की 19% लहान मुलं आपल्या देशामध्ये आहेत आणि जर 78% सेक्शुअल ॲब्यूज वर्ल्ड होत असेल तर विचार करा भारतामध्ये कितीतरी मुलं असतील की जे डेली सेक्शुअल ॲब्यूज होत असतील. म्हणजे असं म्हणतात की दर 4 मिनिटाला एका सेक्शुअल ॲब्यूज होत असतो. मग तो रूल भारताला सुद्धा लागतो. तर हाऊ यू कॅन प्रिव्हेंट. तुम्ही एखादं सांगितलं सर आपण इतकं वेळ बोललो, मलाही बरं वाटेल मी इतकं बोललो तर काहीतरी निलेश वाघ आहे मॅडम एक फक्त तुमचा परिचय. माझं नाव मोनिका ठाकूर आहे. मला असं वाटतं की बॅटर हे आपण त्यांना शिकू आणि त्याचे अवेअर पण करू आणि ते अवेअर पण आहे की हार्ट अटॅक बरोबर नाही. पण त्यातून त्यांना जे प्रिव्हेंट करायसाठी गरजेचं आहे ते म्हणजे महत्त्वाचं त्यांचं सेल्फ डिफेन्स. स्वतः आपण त्याच्यातून कसं बाहेर निघायचं. म्हणजे नो हे त्या माणसांना पण कळत नाही किंवा जो तो व्यक्ती आहे त्याला नो हा शब्द कळत नाही. त्याच्यामुळे त्यांना सेल्फ डिफेन्स जसं आज तुम्ही एक वक्तव्य वगैरे दिलं आहे बद्दल तसं सेल्फ डिफेन्स बद्दल पण त्यांनाही कारण प्रत्येक वेळी मोठे त्याच्यासोबत असणं पॉसिबल नाही. बरोबर. तर सेल्फ डिफेन्स मॅडमने म्हटलं मॅडमसाठी जोरदार एकदा काय आपण बघूया. सेल्फ डिफेन्स किंवा नो म्हणायला शिकणं डिफेन्स मारून होऊ शकतो. ते थोडेसे मोठे मुलं करतील पण जे छोटे मुलं आहेत त्यांना ओरडायला शिकवणे, त्या माणसाला चावायला शिकवणे, त्याला नाही म्हणायला शिकवणे, त्याची हिंमत जुटवणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपला मुलगा त्या याच्यातनं त्याच्या बळी पडणार नाही किंवा पडला तर तो लवकर थांबेल. अजून मला सांगा अजून काय निलेश भाऊ तुम्ही सांगा. हा तुम्ही बोलतो. माझं नाव गौरव आहे. माझं एवढंच म्हणणं आहे आउट ऑफ युअर प्रश्न हे ठीक आहे बॅटर जोटर आपण सगळं शिकून राहिलो पण ही जी पुढची मानसिक वृत्ती आहे तू डॉक्टर आहे डॉक्टर जो प्रत्येक गोष्टीचं काम ते इलाज असते तर याच्याकडे एखादं औषध नाही दिली ही मानसिक वृत्ती बदलली पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीवर आपण विचार करतच नसतो असं होऊ शकत नाही का. बरोबर त्या विषयावर मी शेवटी येणार होतो. मी आधी आणला आलो तेव्हा समजा एकच प्रश्न त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हा विषय पहिले घेऊ की ही जी पुरुषी वृत्ती म्हणा किंवा पुरुषांचा पुरुष होण्याचा अभिमान जो आपल्या देशाला मागच्या कित्येक शतकांपासून लागलेला आहे आणि त्यामुळे या गोष्टी नक्कीच त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. जरी काही प्रमाणात फिमेल सुद्धा मेलला ॲब्यूज करतात हे जरी असलं तरी 90% हे मेल या ॲब्यूजची आणि त्यासाठी ही पुरुषी जी वृत्ती आहे ती आपल्यासाठी अत्यंत घातक आहे. त्यासाठी निघायसाठी आपल्याला समाज बदलावा लागेल, आपल्याला आपलं थिंकिंग बदलावं लागेल. इट्स अ व्हेरी लॉंग प्रोसेस बट आय थिंक इट विल बी सक्सेस ऑफ दिस प्रोग्राम. दिस थॉट आपण इथून सुरू करू आणि आजपासून करू की स्त्री पुरुष समान आहे. फक्त पुस्तकामध्ये किंवा जाहिरातीच्या बोलण्यात असं नाही ते तुम्ही बहिणीसोबत तसं घरी आलं पाहिजे. चहा करून नाही म्हटलं पाहिजे की चहा केला एक कप तू घे एक कप मी घे ते जरा वेळेचा तर मला वाटतं ह्या गोष्टी आपल्या घरी सुरू होतील. मी पण कधी सकाळी उठलो तर आपल्याला काय केलं विचारतो किंवा माझ्यासाठी वाढलं नाही का विचारतो. पण मला वाटतं आपण ठीक आहे आपला अधिकार आहे आपण प्रेमाने विचारतो पण त्यामध्ये सुद्धा जर या पुरुषी हायरार्कीला आपल्याला नाहीचं करायचं तर ती सुरुवात आपण घरातून केली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ते सोल्युशन आहे. हे सोल्युशन आहे कारण जेव्हा जेव्हा चाइल्ड ॲब्यूज होतात तेव्हा जे मेल करणारे असतात त्या मदर हे करतात की वो तो आदमी है, हो सकता है आदमी से गलती हो सकती है और हम उसको छुपा कर रहते हैं. वो जगह देता है अगर एखादा आदमी कुछ दे दारू पी के घुमत होतं ते आदमी आहे यार काळा पिवळा झाला पिणार नाही तर काय म्हणतात ना. पण आपण बाहेरच्या बाबतीत म्हणतो का तसं. तर ही आपल्यामध्ये आलेली नॉर्मल टेंडन्सी आहे. ही प्रोसेस हळूहळू बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. तुम्ही 20-25-30 वर्षापुढचं आपलं बालपण बघा आणि आजच्या मुलांचं तेव्हा आम्ही शाळेमध्ये मुलं सुद्धा वेगवेगळे बसतो बोलायचं नाही. म्हणजे मेडिकल मधला फर्स्ट इयर सेकंड इयर पर्यंत एकाही मुलीशी बोललो होतो तर ते काही तर बायको वेगळी असते. तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तो आपण नक्की या ठिकाणी डिस्कस झाला पाहिजे आणि ज्या मेल हायरार्कीला आपण कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पॅरेंटल एज्युकेशन इज मस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्कूल. आताच मी सरांशी बोलत होतो की मुलं पॅरेंट्सपेक्षा टीचरसोबत जास्त राहतात आणि बरेचदा असं लक्षात आलं आहे की जेव्हा सेक्शुअल ॲब्यूज डिस्क्लोज होतो तेव्हा तो बरेचदा आईवडिलांच्या आधी एखाद्या टीचरसोबत डिस्क्लोज झाला असतो.
कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आमच्या उपडीमध्ये आम्ही एखाद्याला विचारतो म्हणजे डॉक्टर आम्हाला सांगत नाही, तो कुणाला टीचरला सांगतो. सहसा डिजिटल मुलं नर्सरीचे मुलं बऱ्याचशा गोष्टी टीचरला सांगतात आणि तो सगळ्यात कॉमनेस्ट एज ग्रुप आहे ज्या ठिकाणी हे ॲडमिट होतं. तुम्हाला टीचरने सुद्धा अवेअर राहिला पाहिजे आणि त्याची अवेअर करून प्रोग्राम ऑलरेडी तुम्ही लोक घेतात, काउन्सिलिंग तुमच्याकडे होत आहे, त्यामुळे तुमच्याकडे अशा प्रकरणं आतापर्यंत झाले नाही आणि भविष्यात सुद्धा होणार नाही असं मी ठामपणे याच्याकडे सांगतो. एक्सचेंज थॉट्स अँड फिलिंग्स विथ देम. म्हणजे आज मला काल मी जेव्हा म्हटलं की माझे सासऱ्यांना इज अ लॉयर की मला SOS मध्ये बोलवलं अँड मेनी थिंग्स आय हॅव लर्न, तर तेव्हा मला सांगत होते की माझा मोठा मुलगा बरेचदा समजा मी रागवलं की तो रडायचा, पण तो मला नाही सांगायचा, त्या आजोबांजवळ जाऊन सांगायचा की आजोबा हो मला कळतंय मी काम, पण मला नव्हतं करायचं, हे मी कसं करतो मलाच कळत नाही. सो देन आय रिअलाइज की आजोबा पुन्हा आजोबा ही ॲक्टेड ॲज अ बफरिंग सिस्टम इन माय सन्स teenager age. So social awareness, emotional regulation बच्चों में कम रहता है, लेकिन 80% ट्रॉमा तो मैं कहती हूँ कि घर में ही अपन माँ बाप उनको देते हैं. And 95 parents have no idea about abuse and trauma. That's why they are doing it. परफेक्ट पेरेंटिंग जैसी कोई चीज़ नहीं होती है, सो डोंट टेक इट ओवर योर कि मैं परफेक्ट पेरेंट रहूँगी या परफेक्ट पेरेंट बनना चाहूँगी.